22 जून 2026 हा दिवस एक अतिशय उत्तम दिवस म्हणावा लागेल। कारण ज्या प्रत्यक्षेमध्ये आणि ज्या गोष्टीसाठी हा दिवस ठरवला गेला होता आणि विठ्ठलवाडीकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे, तो म्हणजे आज या ठिकाणी ग्रामपंचायत घोरपडी उपसरपंच पदाचा निवडीचा हा दिवस आहे। तरी आज या ठिकाणी ग्रामपंचायत घोरपडी उपसरपंचपदी विष्णू आनंद टोने यांचे अगदी बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे। तर या निवडीच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असणारे घोरपडी ग्रामपंचायतचे सरपंच नितीन कांबळे, या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्या पूजिताई नंदकुमार मलमे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू सोपान नरळे, स्वतः मी, त्याचबरोबर या ठिकाणी घोरपडीचे पोलीस पाटील कविता नरळे, घोरपडी तंटामुक्ती अध्यक्ष देवाप्पा टोने, या ठिकाणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडत आहे असे सरपंचाचे सचिव ग्रामविकास अधिकारी माननीय अमोल अण्णा होबाले आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक या ठिकाणी जगोमा दायगुडे, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुनाना नरळे, माजी उपसरपंच अशोक नरळे, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान टोने आणि या ठिकाणी रामारे अण्णा नरळे, त्याचबरोबर विठ्ठलवाडीतून आलेले मुंबईचे आपले सर्व जीवाभावाचे मित्रमंडळी आणि विष्णू यांच्या सौभाग्यवती, त्यांचे आई वडील, त्यांची बहीण, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर अरुण दायगुडे असतील, दत्ताबुवा भंडगे असतील, शहाजी टेंगले असतील, गणेश नरळे असतील, दत्ता नरळे, आता सर्वांनी समजून घ्या, सर्वांची नावं घेणं काय शक्य होत नाही। ज्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम आपण खेळीमेळीत जे आमचं कार्यकर्ता आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचा अल्पसंख्याक समाज आहे, सर्व आमच्या जीवाभावाचे मित्र आहेत, त्याचबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे, कागदामधील अगदी मास्टर माइंड म्हणलं तर आमचे बाळासाहेब खरात असतील, म्हणजे हे आपल्या सगळ्यांचे आहे ना। तर इथून पुढे आम्ही अशी सेवा करणार, जे सर्वसामान्य जनतेची, सर्व मित्रमंडळीला, सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करणारे मंडळ आहो। भविष्यामधील या ठिकाणी आपल्यातलाच एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता या ठिकाणी बसणार आहे याची मी तुम्हाला हमी देतो। त्यामुळं येणारा काळ हा आपला सुवर्ण काळ आहे, तुम्ही काळजी करू नका। आमच्यासाठी सुद्धा हा आनंदाचा दिवस आहे, कारण इथं महत्वाचं पद नाही, तर इथं महत्वाचं कार्यकर्त्याची तळमळ आहे। ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही गावचा विकास करतोय प्रामाणिकपणे। पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं विष्णूचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया, अभिनंदन या ठिकाणी। आणि विष्णू सोबत असणारी सर्व मंडळी विठ्ठलवाडीकर असं त्याच्या पाठीची ठामपणे मला सांगितलं सरपंचान, तुमच्या वाडीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न येणाऱ्या 2 वर्षामध्ये कायमस्वरूपी जर नाही मिटला तर आम्हाला पुढच्या वेळे दारात तुम्ही उभा करू नका। तिकीटचा विषय संपला, दारात उभा करायला नाही। त्यामुळं 2 वर्षामध्ये विठ्ठलवाडीचा कायमस्वरूपी हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, की याच्या पाठीमागे कधी मिटला नव्हता, पण इथून पुढे मिटणार आहे। कारण विष्णूनं अतिशय चांगली टीम तयार केल्या, अरुण दायगुडे असतील, शहाजी टेंगले असतील, जगोमा असतील, सर्व समाजाला सोबत घेऊन येणारा तो हा चेहरा आहे। आणि तो हा माणूस असा आहे, पण आम्ही सांगितलं तर तो माणूस कधीही शब्द आमचा न मोडणारा माणूस आहे, हे महत्वाचं आहे। फक्त काही अडचणीमुळं तो दस्त थांबला गेलाय,
बाबू असतील, दत्ताबाबा बदबकर असतील, तुम्हाला सांगतो हा भगवान मामा असतील, होय 2 महिन्यामध्ये दस्त पूर्ण होईल आणि पुढील 3-4 महिन्यामध्ये विहिरीचं काम चालू होईल. त्यामुळं 2 वर्षामध्ये पुढील मी काय म्हणतो 2 वर्षामध्ये 2 वर्ष लागत नाही रे, पण प्रत्येक घरोघरी नळ जायला 2 वर्ष लागतील आपल्याला. हा विश्वास हे काम 100 होणार. अशाच पद्धतीनं तुम्ही जशी तुमची एकी आहे तुमच्या वार्ड क्रमांक 1 ची ही ताकद आता भक्कम चालली आहे. तुमच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा एक भक्कम गट जर ह्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असतील तर हे पट्ट्या पुढे पळायला भिणार नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ह्याच्या फक्त पाठीमागे ताकद उभा करा आणि भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं पद मिळेल. तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे हे पाठीमागे ताकद उभा केली तर बस एवढं मी बोलतो. आणि सर्वांचं या ठिकाणी मी कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि असंच आपण काम करत राहूया. पुन्हा एकदा विष्णूचं अभिनंदन करूया. काळजी करू नका, काळजी करू नका. तर काळजी करू नका. तुम्ही आम्ही सर्वजण एकच आहोत. विष्णू आनंदा टोणे सदस्य यांची आज बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. खरं तर त्यांनी या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व टीमनं चांगल्या प्रकारे काम केलं. त्याचबरोबर संपत भाऊने राजीनामा दिला. कारण का राजीनामा दिला तर विठ्ठलवाडीला पाण्याची समस्या निर्माण झालेली असताना स्वतःची जागा विष्णूभाऊन ग्रामपंचायतीच्या नावे केली. आता त्या ठिकाणी लवकरच नवीन विहिरीचं काम चालू होईल. कारण कसं आहे संपत भाऊ आणि विष्णूभाऊ आणि सर्वच टीम प्रत्येक कामात सक्रिय असते. आणि खरं सांगायचं म्हणजे कसं एक विष्णूभाऊचं व्यक्तिमत्व हे आगळं वेगळं आहे. न झुकणारा माणूस आहे, न हारणारा माणूस आहे, न खचणारा माणूस आहे. एखादं किती मोठं संकट आलं स्वतःच्या अंगावरती घेऊन त्या संकटाला बाजूला सारून लोकांच्या मनामध्ये प्रेम आणि लोकांचा विकास कसा साधता येईल ही एक दूरदृष्टी त्या व्यक्तीकडे आहे. आणि अशा व्यक्तीला उपसरपंच पदाची माळ गळ्यात आज पडलेला आहे. मी त्यांचं खूप कौतुक करतोय, अभिनंदन करतोय. त्याने मला असं वाटतं की जो कामाचा 2.5 वर्षाचा जो तुमचा धमाका होता तोच इथून पुढे सुद्धा आणि त्या कामाला तुमच्या गती यावी. आपण सर्वजण एकत्र येऊन हातात हात घालून आपल्या गावचा सर्वांगीण म्हणजे कसा विकास करता येईल यासाठी सतत प्रयत्नशील राहूया. आता खऱ्या अर्थाने अनेक कामं आपण गावामध्ये राबवलेले आहेत. अगदी यात आम्ही पक्ष अमुक तमुक असा कुठलाही विचार नसतो. प्रत्येक माणूस हा घोरपडी गाव म्हणजे हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबातला प्रत्येक माणूस आलेला कधी नाराज होऊन कधीच आम्ही कुणाला माघारी पाठवत नाही. प्रत्येकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज उपसरपंच आता मी जरा कन्फ्युज व्हायला लागलोय कारण डेप्युटी नाही असू द्यावं का शेवटी आता विद्यमान ते आहेत, हे माझे आहेत, हे सगळे आपले सहकारी आहेत. हातात हात घालून आपल्या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. एवढे शब्द बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या उपसरपंच निवडीबद्दल जे सर्व ग्रामस्थ मुंबईवरून आले त्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो. कारण ह्या ठिकाणी एक आशा होती की उपसरपंच कधी होईल आणि दुसरी गोष्ट होती की तो संपत राजीनामा देतो का नाही. बाकीच्याला विश्वास नव्हता पण ती मला माहित होता. कारण 2.5 वर्ष आम्ही 2 जण एकत्र काम करत असताना सरपंच असताना आम्ही तिघांनी जे पण काय निर्णय घेत असताना आम्ही तिघांनीच घेत होतो. त्यात कोणतीही शंका कधीच नव्हती. त्यामुळे मला विश्वास होता की हा राजीनामा त्या टायमिंगला देणार. हा राजीनामा अधिकृत द्यायचा होता पण एक हनुमंत हे झाल्यानंतर इलेक्शन लागलं. इलेक्शनमुळे आमचं 3 महिन्यानंतर गेलं म्हणजे पुढे गेलं. हे 3 महिने अधिकृत राजीनामा होत होता. त्याबद्दल पहिलं मी संपतचं बी अभिनंदन करतो की राजीनामा द्यायला त्याने विश्वास ठेवला. आज मी उपसरपंच झालोय. मी पण जनतेचा पूर्ण विश्वासघात होऊ देणार नाही. पूर्ण आता जसं काम करत आलो ह्याच्या पुढे डबल काम करेन. त्यात सर्व वाटा म्हणजे आमच्या तंटामुक्त अध्यक्षाचा पण ह्यात आहे भरपूर. जे पण जनतेचं काम असेल ते ठामपणे
ठामपणे काम पूर्ण करणार. विठ्ठलवाडीचा प्रश्न आहे पाण्याचा. ते आता ह्या दोघांनी सांगितलं, त्यात मी काय वावगं सांगायची गरज नाही, वेगळं सांगायची गरज नाही. या ठिकाणी घोरपडी ग्रामपंचायतपदी उपसरपंच पदाची निवड अतिशय आनंदाने आणि आनंदाच्या वातावरणात पार पडली. आणि त्यात आमचे सहकारी मित्र संपतराव, माजी उपसरपंच संपतराव नळीने यांनी वेगवेगळा राजीनामा देऊन त्यांनी आपलं काम पूर्ण केलं आणि पुढे जे काय रस्ता होता तो त्यांनी मोकळा करून दिला. आणि आज या ठिकाणी आमच्या विठ्ठलवाडी वार्ड क्रमांक 1चे अधिकृत उमेदवार सदस्य विष्णू आनंदा टोणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं, सरपंचाचं, ग्रामपंचायत महसूल अधिकारी उभाले यांना आणि इथं असलेल्या उपस्थितांना सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन आहे. याच्यापुढे असंच आपण एकीने काम करत जाऊ. आपल्या काय अडचणी असतील ते आपण सदस्याच्या कानावर घालूया आणि सदस्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण आणि विशेष म्हणजे विठ्ठलवाडीचा असा आहे की डेप्युटी सरपंच हे तब्बल 28 वर्षानंतर आपल्याला आलेला आहे. हे तुम्हाला माहिती तरी सांगतो मी की ते आपल्याला 28 वर्ष वाट बघावी लागली विठ्ठलवाडीसाठी. 1998ला आमचे बंधुराज माननीय गोपीनाथ पांडुरंग धायगुडे हे डेप्युटी सरपंच होते आणि त्यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली होती. आणि त्यानंतर आता 28 वर्षानंतर आपल्या विठ्ठलवाडीला माननीय विष्णू आनंदा टोणे यांची बिनविरोध उपसरपंच निवड झाली आहे. त्याबद्दल मला आनंद वाटतोय. आणि ज्यांनी उपसरपंच घेतले त्यांनी सर्वांच्या अडीअडचणी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. आम्ही त्यांच्या पाठीच्या जो तुम्हाला कुठली काय अडचण आली तर तिथं सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. या मार्गाने तुम्ही जाऊ नका, त्या मार्गाने तुम्ही जावा, तुमचं काम 100% होईल. हे आम्ही फक्त मार्गदर्शन तुम्हाला करणार. काम करण्याची जबाबदारी तुमची, आमच्याकडे नाही. आमचं आता वय झालेलं, आम्ही तुम्हाला जास्त काय आम्ही कुठं फिरू शकत नाही, जात नाही. परंतु तुम्ही तरुण असल्यामुळं तुम्ही धावपळ करू जा. अरे आज 65 वर्ष माझं वय आहे. परवाच माझा वाढदिवस अतिशय उत्साह साजरा झाला. त्यावेळेला सरपंच होते, आमचे उपसरपंच होते. आणि सर्वांचं इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.